मी समर्थ. आज आपण स्वस्तिक याविषयी माहिती घेणार आहोत. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्वस्तिकाला अतिशय असे महत्त्व आहे. स्वस्तिक हे भारतीय संस्कृतीचे शुभ प्रतीक मानले जाते. स्वस्तिकाचा सूचक अर्थ आहे कल्याण असो असा आहे. स्वस्तिकमध्ये सूर्य, इंद्र, वायू, पृथ्वी, लक्ष्मी, विष्णू, ब्रह्मदेव, शिवपार्वती, श्री गणेश अशा अनेक देवतांचा समावेश होत असतो. शांती, समृद्धी आणि मंगल यांचे प्रतीक म्हणजे स्वस्तिक. कोणत्याही अग्रपूजेचा मान या चिन्हास आहे. स्वस्तिक गतीचे द्योतक आहे. त्याचे 4 बाहू म्हणजेच अनुक्रमे धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे आहेत आणि ते श्री विष्णूचे हात असून त्या 4 हातांनी ते 4ही दिशांचे पालन व रक्षण करतात. स्वस्तिक हे सूर्याचे आसन आहे. शोभा, सुसंवाद, उल्हास, प्रीती, सौंदर्य, आशीर्वाद, कल्याण, शांती हे गुण स्वस्तिक या शुभचिन्हात समाविष्ट आहेत. स्वस्तिकाची आडवी रेघ म्हणजे विश्वाचा विस्तार आणि उभी रेघ म्हणजे विश्वाच्या उत्पत्तीचे कारण. स्वस्तिकाचा मध्यबिंदू हा भगवान श्री विष्णूचे नाभिकमळ असून श्री ब्रह्माचे उत्पत्ती स्थान आहे. देवाजवळ स्वस्तिक काढल्यास स्त्रीला वैधव्याचे भय राहत नाही असे पद्मपुराणात म्हटलेले आहे. भारतीय नारींच्या मंगल भावनांचे प्रतीक म्हणजे स्वस्तिक. स्वस्तिक म्हणजे कल्याणाचे काव्य, सर्व दिशांचा सौरभ, मानवी पुरुषार्थाचे प्रेरणाबळ, निर्मितीच्या साह्याची सूचना आणि देश काळ यांचे मिलन आहे. अशा विविध अंगांनी नटलेल्या स्वस्तिक या शुभचिन्हास नमस्कार. तसेच प्रत्येक पूजेमध्ये कलश मांडणी करण्यापूर्वी स्वस्तिक हे काढले जाते. अशा प्रकारे स्वस्तिकाची माहिती आज आपण पाहिली आहे. श्री स्वामी समर्थ.